तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना जय आदिवासी आणि शुभ सकाळ, शिव सकाळ आणि दंडनायक सकाळ. कारण आज एकलव्य जयंती पण आहे आणि महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळं मी शिव सकाळ पण बोललो आणि एकलव्य जयंती असल्यामुळं दंडनायक सकाळ पण बोललो. तर आज आपल्याला मनमाडला जायचं आहे, आपल्याला काम आहे थोडं. तर आपण 7 ते 8 दिवस तिकडंच राहणार आहे आणि राहुले आपल्यासोबत. हा बघा बॅग वगैरे घेऊन निघालो आहे, बघू शकतो तुम्ही. तर आता आपण पेट्रोल पंपावर आहे आपल्या इंदोरीचा पांडव पेट्रोल पंप. तर आता आज काय आपल्यासोबत आपली गाडी नाही आहे शाहीन, आज गाडी बदलली आहे, आपल्या दादींची गाडी आहे आपल्याकडे आप्पाची. तर निघायचं आता आपल्याला. तर आजचा ब्लॉग पण मस्त होईल मित्रांनो, कारण आजचा ब्लॉग फक्त आपला ड्रायव्हिंग वगैरे मध्ये जाणार आहे आणि मग उद्या पण काय व्हिडिओ वगैरे शूट करू आपण, नवीन ब्लॉग घेऊन येऊ तुमच्यासाठी. कारण तिथं जवळ कुंडलगाव आहे म्हसोबाचं, तर आपण तिथं पण जाऊ आणि तिथली पण माहिती देईलच मी तुम्हाला. फक्त आता या ब्लॉगला कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल आपल्या ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. तर आता निघू आपण, कारण टाईम होतो आपल्याला. तर चला. मग आपल्या गाडीत पेट्रोल टाकलं आणि निघालं दिंडोरीला वायगाय करून, नाही का, मनमाडला जावाला. मग काय थोड्याच वेळाने पोचलो आपल्या मिनी दुबईला. आपली मिनी दुबई म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, पिंपळगाव बसवत मार्केट. त्या मार्केट समोर इतका कडक रस्ता होता, आपल्या गाडीची आप्पाच्या आजवर खूप पळत होती. मग काय तिला जोरात पळवलं आणि डायरेक्ट पोचलो पिंपळगावमध्ये. थोडंच पुढं जाऊन मित्रांनो तिथून आपण लागलो AH हायवेला, AH47ला. AH47 म्हणजे मुंबई आग्रा हायवे आणि 4 लेनचा हायवे मित्रांनो. कधी आला तर काळजी घ्या, कारण खूप अपघात पण होत राहतात या हायवेला. मग काय तिथून अजून आपल्याला वडाळी गोयला पोहोचायचं होतं. मग काय आपल्या दादींच्या गाडीला पळवलं आणि जोरात वडाळी गोयला पोहोचून गेलो. खूप दिवसापासून हायवेचं काम चालू होतं कॉन्क्रीटमध्ये आणि हायवेचं काम कम्प्लीट झालं आहे, बघू शकतो तुम्ही. आणि 4 लेन आहे आणि मोटरसायकल बाजूला चालते, लोडिंग वाहन बाजूला चालते आणि आजूबाजूला डिवायडर वगैरे व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे पिंपळगाव हायवेला. इतक्यात थोडं पुढं आलं तर काय बरेच ट्रक एका लाईनमध्ये चालले होते. थोडी गर्दी ट्रॉफिक होती ट्रकवाल्यांची आणि या ट्रकवाल्यांमध्ये एक एवढी खतरनाक गाडी चालू होती मित्रांनो, तुम्ही बघू शकता सॅनीची. आणि ती बघतच गेलो, राहिलो नाही आम्ही. आणि पुढं पण येत होती त्यांची गाडी, बघू शकते तुम्ही. आणि बघा आली ती गाडी.
तिचं इंजन पण खूप मोठं होतं आणि टायर बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाकवाले टायर दिसत होते. आम्ही बराच वेळ त्या गाडीसोबतच होतो, कारण मोठं ट्रेन होतं मित्रांनो. बघू शकताय कसं दिसतंय ते, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ती गाडी. तर मित्रांनो, वडाळी भोईमध्ये आता आपण पिंपळगावच्या समोर, आणि बघा हायवेला थांबलो आपण, कारण बरीच हवा जात होती डोळ्यांमध्ये, नाकामध्ये पण. तर आता बांधून घेऊ जरा तोंड वगैरे व्यवस्थित, कारण बराच थंड हवा गेली का त्रास होतो. आणि निघू आता, 9 वाजता आहे, कारण आपल्याला 10पर्यंत पोचायचं आहे तिथं. तर बघू 1 तासामध्ये किती कवर होते आता. तर कंटिन्यू करा ब्लॉगला, आणि तर चला. थोड्या वेळाने पोचलो होतो आपण वडाळी भोई आणि सोगरच्या पुढे, आणि कंटिन्यू एकदम हायवे चांगला आहे मित्रांनो. गाडी चालवायला काहीच अडचण नाही आहे, फक्त गाडी सांभाळून चाला. सोबत सर्व किट ठेवा, हेल्मेट वगैरे, हँडग्लोव्ज, शूज वगैरे व्यवस्थित असले ना गाडी चालवायला मजा पण वेगळी. आणि आमच्यासमोर चालू होती शिवशाही, आणि कंटिन्यू तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होतो, पण बघा आपले महामंडळाचे ड्रायव्हर किती खतरनाक आहे, अजिबात ओव्हरटेक करून देत नव्हते. कसं तरी आम्ही स्पीड ब्रेकर जवळ पण ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, पण तिथून पण गाडी किती पळते आहे बघा मित्रांनो. त्याच्यानंतर म्हटलं यांचा नादच करायचा नाही, त्याच्यामुळे आम्ही स्लो करून घेतली गाडी. आणि आजूबाजूला बघा हॉटेल वगैरे भरपूर सारे हायवेला, आणि ड्रायव्हर लोकांची चांगली सोय आहे नाही का रस्त्याला. कंटिन्यू 50च्या स्पीडने गाडी चालवून 50-60च्या स्पीडने चालवून आम्ही परत एकदा शिवशाहीला गाठलं, आणि तरी पण शिवशाही काय आमच्या हाती सापडत नव्हती, बघू शकतो तुम्ही. आम्ही त्याच्यानंतर म्हटलं आता थोडं स्पीड वाढवायला पाहिजे नाही का, कारण आपल्याकडं पण स्पोर्ट बाईक होती. मग काय दादूंच्या गाडीला परत एकदा पळवण्याचा प्रयत्न केला, आणि ती पळाली पण 70च्या स्पीडने. आणि काहीतरी कशी तरी मेहनत करून आम्ही शिवशाहीला पकडलं. ते बघत राहतं व्हिडिओमध्ये, कारण आम्ही 70+ चालल्यानंतर आम्हाला शिवशाही सापडली. हे बघा अजून पण शिवशाहीचा स्पीड किती आहे बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये, आणि अजून थोडीशी मेहनत बाकी फक्त. तर पकडून घेऊ आपण आता शिवशाहीला. फायनली आपल्या आप्पाचीने शिवशाहीला ओव्हरटेक करायला सुरुवात केली हळूहळू,
आणि आम्ही सक्सेस पण झालो ओव्हरटेक करायला, बघू शकताय. पण ते सक्सेस व्हायचं कारण म्हणजे शिवशाही स्लो झाली होती म्हणून आम्हाला ओव्हरटेक करायला भेटला. बघू शकताय तिचे कसे घोडे आणि घोड्यासारखीच पळत होती ती. तीस ते 35 किलोमीटर बाईक चालवल्यानंतर आपल्याला हायवेला पहिला टोल प्लाझा भेटतो, तो म्हणजे चांदवडचा टोल प्लाझा. आणि त्याच्या अगोदर एक टोल प्लाझा आहे, पण तो खूप दूर आहे नाही का इथून, तो पिंपळगाव बसवंचा आहे. आणि त्याच्यानंतर हा भेटतो आणि इथून चांदवड चालू होतं, चांदवड तालुका. मित्रांनो, आपली सह्याद्री पर्वतरांग कशी दिसत होती बघू शकता तुम्ही. आणि या पर्वतरांगेची सुरुवात जो आपला मार्कंड ऋषी आणि सप्तशृंगी गड त्याच्या पण पलीकडून होते. आणि खूप डोंगराळ भाग आहे नाही का सगळा. आणि बाईक चालवताना डोंगर वगैरे बघायला एकदम भारी वाटत होतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी सर्व नेचर आपण कॅप्चर केले आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या ब्लॉगमध्ये. फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला नेचर कसं वाटलं, हायवे कसा वाटला. आणि नवीन व्हिडिओमध्ये नेटवर्क प्रॉब्लेम आहे. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोचलो आहे. आणि सकाळी व्हिडिओ पोचल्यानंतर व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला कारण मोबाईल चार्ज नव्हता. ते आता मोबाईल चार्ज केला आहे, तर म्हटलं थोडा व्हिडिओ एडिट करून घेऊ आणि काही तुम्हाला सांगून पण देऊ कशा प्रकारे आलो. तर आपण पिंपळगाव, वडाळी, बोई, सोग्रस, चांदोड असं आलो आहे इकडं हायवेनी. आणि हायवेनी बाईक चालवत आला आपण मस्तपैकी. आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल म्हणजे होणार आहे संध्याकाळी, तो स्पेशल करण्याचा प्रयत्न करू. स्पेशल व्हायचं कारण म्हणजे आज एकलव्य जयंती आणि जवळच मनमाड आहे आपल्या. तर मनमाडमध्ये बरीच तयारी चालू होती जयंतीची. तर आपण बघू, जाण्याचा प्रयत्न करू जमलं तर. आणि तुमच्यासाठी मस्त स्पेशल ब्लॉग बनवून टाकू आजचा. फक्त आजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतील अशा प्रकारे शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा. कमेंट बॉक्स ओपन आहे आपला. तर चला कंटिन्यू करा. भेटू आपण 5 ते 6 वाजता. पुढे काय होतं बघू, आपल्याला जायला भेटतं की नाही भेटत. तर कंटिन्यू करा.